नमस्कार, आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मेहकर विधानसभा मतदारसंघात 3 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात पार पडलेल्या परिवर्तन मोर्चाबद्दल सिद्धार्थ खरात शिवसेना उभाटा गट यांच्यासोबत चर्चा करताना आवाज महाराष्ट्र न्यूजचे संपादक मोहम्मद राकीब बागवान। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राच्या या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने। आवाज महाराष्ट्र या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज रोजी आपण आलेलो सिद्धार्थ खरात जे अगोदर त्यांना जे शेतकरीसाठी अत्यंत चांगला त्यांना पद्धतीनं एक मोर्चा काढला होता सोयाबीन कापणीसाठी। तर आज सिद्धार्थ खरात आमच्यासोबत बोलण्यासाठी डायरेक्ट। जय महाराष्ट्र। शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असलेला सीझन म्हणजे सोयाबीनचा सीझन आहे। कारण या भागामध्ये आपल्या संपूर्णपणानं सोयाबीन हे महत्त्वाचं पीक आहे, कॅश क्रॉप आहे, ते घेण्यात येतं आणि वर्षभरामध्ये हे पीक फार महत्त्वाचं आहे। दुर्दैवानं या सोयाबीनचा जो लागवड खर्च आहे आणि उत्पादनचा जो काही होत आहे त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि त्यामुळं ज्या पिकाच्या भरोशावर हा जो संपूर्ण शेतकरी राहतो सोयाबीनच्या भरोशावरती, त्याचा जेव्हा भाव मिळत आहे त्यामुळं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे। आज MSPची किंमत आहे सोयाबीनची 4,892 रुपये। प्रत्यक्षात त्याचा जर खर्च पाहिला एकराचा तर तोच मुळात 24 ते 25 हजारावर जातो आणि 5-6 क्विंटल पर एकरी जरी आपण पकडलं तर मिळणारं उत्पन्नसुद्धा 24 किंवा 25 हजारामध्येच येतं। म्हणजे खर्च आणि उत्पन्न हे सारख्याच प्रमाणात असल्यामुळं शेतकऱ्याचा फायदा होत नाही। दुसरं असं की 3-3 महिने जेव्हा शेतकरी काम करतो तेव्हा त्याला शेतीला पूरक असं दुसरं कोणतंही उत्पन्न नाही ना, आणि त्यामुळं त्या 3 महिन्यामध्ये हा खर्च करण्यासाठी, घरखर्च चालवण्यासाठी, स्वतःचा आणखी काही बाजारहाट करण्यासाठी तो बाहेरून कर्ज घेतो। म्हणजे सोयाबीनला जे काही भाव मिळतो, उत्पन्न येतं, त्यातून लागवडीचा खर्च भागत नाही, या व्यतिरिक्त त्याला फायदा होत नाही, उलट तो कर्जबाजारी होऊन बसतो आणि म्हणून शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे। विवंचनेमध्ये तो येतो आणि बऱ्याच वेळा आत्महत्याही करण्यास तो प्रवृत्त होतो आणि हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि म्हणून या प्रश्नाला न्याय देण्याच्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही असा निर्णय घेतला की शेतकरीच्या दृष्टीनं जीवन मरणाचा हा प्रश्न आहे। वर्षातून एकदाच हा सीझनचा हंगाम येतो आणि या प्रश्नाला न्याय देणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही सोयाबीनचा प्रश्न असेल, तूर आणि कापसाचा प्रश्न असेल, या व्यतिरिक्त याच्याच बरोबर इथल्या विकासाचे जे काही रखडलेले प्रश्न असतील, लोणारचा विकास आराखडा असेल, या इथला मेहकरची MIDCचा प्रश्न असतील, गावागावातले पांदण रस्ते असतील, पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील, दफनभूमीचे प्रश्न असतील किंवा स्मशानासाठी जागा नाहीत, हे असे प्रलंबित प्रश्न आहे। गावागावाला जोडणारे रस्ते नाहीत, गावात जाण्यासाठीचे सुद्धा रस्ते नाही, असे अनेक प्रश्न आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागातल्या विद्यार्थ्यांच्या, बेरोजगारांच्या हाताला काम नाही आणि म्हणून हा जो बेरोजगार युवक आहे तो मेहकर, लोणार हा परिसर सोडून जिथे जिथे औद्योगिक वसाहती आहेत, उदाहरणार्थ संभाजीनगरचं शेंद्रा वसाहत आहे, पुण्याचं चाकण आहे आणि नागपूरला बुटीबोरी आहे, या सगळ्या वसाहतीमध्ये MIDCच्या ही तरुण मुलं गेली आहेत। आपल्या भागामध्ये जर उद्योगाची काही व्यवसाय असते, कारखाने असते, उद्योग व्यवसाय असते तर हा तरुण तिकडे गेला नसता। या व्यतिरिक्त या परिसरामध्ये शिक्षणाच्या, उच्च शिक्षणाच्या, वैद्यकीय सुविधांच्या, कौशल्य शिक्षणाच्या, अभियांत्रिकी शिक्षणाच्या कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही आहेत। त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांना नवीन संध्याही मिळत नाही, काही नाविन्यपूर्ण शिक्षणही मिळत नाही आणि सगळ्या पातळीवरती या ठिकाणी अपयश निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या असंतोषाचा उद्रेक जो आहे तो सर्वसामान्य जनतेमध्ये बघायला मिळतो आणि त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांना एक प्रकारचा कॉन्फिडन्स देण्याच्या दृष्टीनं, त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी, आत्मविश्वास भरण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आम्ही केलं होतं। सगळ्या शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि अतिशय यशस्वी स्वरूपाचा हा मोर्चा झालेला आहे आणि या सुगीच्या दिवसात सुद्धा
एवढी मोठी संख्या, प्रचंड प्रमाणात संख्या आली, त्यामुळं हा मोर्चा यशस्वी झालेला आहे. परंतु आपण शासनाकडून हा मोर्चाच्या माध्यमातून आपण काय काय मागणी केलेली? मी आता सांगितलं आपल्याला की आम्ही सोयाबीनला 8,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, तुरीला आणि कापसाला 12,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे. आणि हा भाव देण्यासाठी शासनावर आम्ही दबाव आणतो आहे, त्यांच्याकडे निवेदनं केलेली आहेत. याचं कारण असं आहे की शासन काय करतं की लोकप्रिय नुसता योजना ती जाहीर करतं. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना आहे. आता लाडकी बहीण ही जी योजना आहे यातला पैसा जो आहे तो शासनाचा आहे. शासनाचा म्हणजे काही शासनाच्या एखाद्या सरकारचा विशिष्ट नसतो. हा जो पैसा असतो तो आपल्या पैसे टॅक्स भरणाऱ्यांचा असतो, करातला पैसा असतो. आणि लोकप्रिय योजना आणून मतदारांना आकृष्ट करण्यासाठी या शासनाने ही योजना आणलेली आहे. इथल्या शेतकऱ्यांचं असं मत आहे की आम्हाला लाडकी बहीण नको, मात्र आमच्या पिकाला तुम्ही रास्त भाव द्या, व्यवस्थित भाव द्या आणि आम्ही आमच्या कष्टाने, आमच्या घामाने आम्ही आमचा संसार करू. तुम्ही अशा कोणत्याही कुठल्या योजना आम्हाला देऊ नका. आमच्या हक्काचा, आमच्या कष्टाचा पैसा आमच्या मालाला द्या, एवढीच त्यांची मागणी आहे. आणि ती मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. जवळपास येणारे विधानसभामध्ये जास्त दिवस येणार, आचारसंहिता 10 तारीखला लागण्याची जास्त शक्यता आहे. तर त्याच्या संदर्भात आपण दोन प्रश्न. गोष्ट खरी आहे की आचारसंहिता काही कालावधीमध्येच लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीनं विविध प्रकारचे लोकांच्याकडे पोहोचण्यासाठीचे आम्ही कार्यक्रम घेतो आहोत. मोर्चा हा त्यातलाच भाग होता. या व्यतिरिक्त प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करू, तिथले प्रश्न समजावून घेऊ, त्या प्रश्नांची आम्ही एक मालिका तयार करू, त्या प्रश्नावर न्याय उठवण्याचं काम करत आहोत. या व्यतिरिक्त रोजगाराच्या काही योजना आहेत, ट्रेनिंग प्रोग्राम आहेत आणि या भागात काय करायचं प्रकारची माहिती आम्ही सगळ्यांना देतो आहोत. आमची जी काही फळी आहे, पक्ष पातळीवरची फळी कामाला लागलेली आहे. धन्यवाद.